नमस्कार. मी माही मोहित परमार. न्यू महाराष्ट्र स्पोर्ट्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. केज तालुक्याला लवकरच अद्ययावत क्रीडा संकुल सुरू करणार आमदार नमिताताई मुंदडा. केज तालुका शालेय तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गट शिक्षणाधिकारी श्री बेडसकर साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉक्टर वासुदेव नेहरकर, श्री दत्ताजी नाईकवाडे या सर्वांचे स्वागत क्रीडा संयोजक श्री विनोद गुंड व प्रिन्सिपल जोशी मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विनोद गुंड यांनी केले. या स्पर्धेला मार्गदर्शन आमदार नमिताताई मुंदडा यांनी केले. विधानसभा संयोजक शरद इंगळे, युवा नेते सुनील घोळवे, थीर कुरेशी, सुरेश नांदे सर, पत्रकार रामदास तपसे, प्रकाश मुंडे, युवा कार्यकर्ते विकास जाधव, संतोष जाधव हे उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नमिताताई मुंदडा म्हणाल्या की लवकरच तालुक्यातील मुलांना पिसेगाव येथे अद्ययावत व सर्व सोयी असणारे क्रीडा संकुलचे काम लवकरच सुरू करणार आहोत. त्यामध्ये स्विमिंग टँक, रनिंग ट्रॅक, खो खो, कबड्डी, टेनिस, फुटबॉल या सर्व खेळांचे अद्ययावत ग्राउंड असतील व ते 1 वर्षात पूर्ण होईल असे आश्वासन आमदार नमिताताईंनी दिले. त्यांच्या हस्ते टॉस करून पहिला सामना स्वामी विवेकानंद विद्यालय होळ विरुद्ध विश्वनाथराव खाड विद्यालय केज यांच्यात झाला. यावेळी नमिताताई यांच्या वतीने मुलांना बिस्किट व खाऊ वाटप करण्यात आला. क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील 23 संघांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेला पंच म्हणून श्री सारुख सर, तुपारे सर, श्री पठाण सर, तोमसे सर यांनी काम पाहिले. या स्पर्धेला सहशिक्षक श्री नेहरकर सर, कुलकर्णी सर, वर्षा मॅडम, राऊत सर उपस्थित होते व शालेय विद्यार्थी व क्रिकेट चाहते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.